मुलांनो, मागील आठवड्यात आपण शैक्षणिक वाटचाल या पाठातील स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शैक्षणिक बदलांची आणि त्याच्यात झालेल्या संशोधनाची माहिती अभ्यासली. यात आपण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण याचा विचार केला. आपल्या देशात संशोधन करणाऱ्या विविध संस्थांचीही आपण माहिती घेतली. यावरून आपल्याला आपल्या देशातील शैक्षणिक व्यवस्थेची कल्पना आलीच असेल. या आठवड्यात आपण शैक्षणिक वाटचाल या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ. अ. डॉक्टर विजय भटकर. ब. डॉक्टर R.H. दवे. क. पी. पार्थसारथी. ड. वरीलपैकी कोणीही नाही. परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर. 2. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. अ. बालभारती. ब. विद्या प्राधिकरण. क. विद्यापीठ शिक्षण आयोग. ड. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. 3. IIT ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. अ. कृषी. ब. वैद्यकीय. क. कुशल दर्जाचे व्यवस्थापक. ड. अभियांत्रिकी. IIT ही शैक्षणिक संस्था अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न दुसरा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा. व्यक्ती, कार्य. व्यक्ती भारताचे पहिले शिक्षण मंत्री. कार्य विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक. व्यक्ती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. कार्य विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष. व्यक्ती प्राध्यापक सय्यद राऊफ. कार्य अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे. व्यक्ती अनुताई वाघ. कार्य कोसबाड प्रकल्प. 2. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा व ती माहिती ओक तक्त्याच्या स्वरूपात लिहा. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल
रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT ही भारत सरकारची सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहे. याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग, नवी दिल्ली येथे आहे. शालेय शैक्षणिक मुद्द्यावर केंद्र सरकारच्या मदतीसाठी इसवी सन 1961 मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. उद्दिष्टे: 1. राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे. 2. प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण. 3. व्यावसायिक शिक्षण. 4. विशेष गरजा असलेल्या समूहांचे शिक्षण. 5. शिशु शिक्षण. 6. माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान. 7. स्पर्धात्मक गुणवत्तेचे शिक्षण. 8. बालिका शिक्षण. 9. अध्ययन अध्यापन अनुभव तयार करणे. 10. अध्यापन शिक्षणामध्ये सुधार. 'विभाग' 1. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण विभाग. 2. विज्ञान व गणित विभाग. 3. प्रकाशन विभाग. 4. शैक्षणिक सर्वेक्षण विभाग. 5. शिक्षण प्रशिक्षण विभाग. 6. व्यवसाय मार्गदर्शन विभाग. 7. संशोधन विभाग. 8. शैक्षणिक व तंत्रज्ञान विभाग. 'कार्य' 1. शालेय अभ्यासक्रम तयार करणे. 2. शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणे. 3. शिक्षणासंदर्भात नियतकालिके व साहित्य प्रकाशित करणे. 4. शालेय शिक्षणातील सर्व शाळांमध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन देणे. 5. शैक्षणिक चर्चासत्रांचे व परिषदांचे आयोजन. 6. शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे. 7. शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करणे. 8. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा. प्रकाशन. 1. 12वी पर्यंतचे CBSEचे पाठ्यपुस्तके प्रकाशित करणे.
2 अलाहाबाद, बंगळुरू, कोलकाता हे प्रकाशनाचे 3 केंद्रे आहेत. 3 प्रकाशन प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषेतून केले जाते. प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर भारतातील सरकारसमोर निरक्षरता हे एक मोठे आव्हान होते. शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा नव्हत्या. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा वाढविणे आवश्यक होते. या सर्व कारणामुळे 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला. प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थी गळती रोखणे, मुलींचे शिक्षण, दिव्यांगासाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश यात होतो. 2. NCERTची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणांसंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करण्यासाठी NCERTची स्थापना करण्यात आली. शिक्षणविषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERT सांभाळते. राज्य शासनाकडून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERTने उपलब्ध करून दिले. थोडक्यात सांगायचे म्हटले तर शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी व शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी NCERTची स्थापना करण्यात आली. 3. भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. 1905 मध्ये भारतात कृषी क्षेत्रातील संशोधन संस्था सुरू झाली. 1958 मध्ये या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागाद्वारे या विद्यापीठाने विविध कार्य केले आणि करत आहे. गहू, कडधान्य, गळीताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर या संस्थेने संशोधन केले. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे या संस्थेने एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन केले आणि त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला. प्रश्न 4. टिपा लिहा. एक. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1974 मध्ये सरकारने पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनांनुसार व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण
घेता आले नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दुरुस्त शिक्षण कार्यक्रम सुरू केला. या विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे व परदेशात 41 केंद्रे स्थापन करून याच विद्यापीठाने सर्वांची शिक्षणाची सोय केली. दोन कोठारी आयोग. 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतिबंधाचा स्वीकार केला. कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारसी या आयोगाने केल्या. शिक्षणाचे आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादकता, लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन ही कोठारी आयोगाने सांगितलेली शिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. 3. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. भारतात अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी भारत सरकारने फंडामेंटल रिसर्च संस्थेची व अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. डॉक्टर होमी भाभा हे या दोन्ही संस्थांचे संचालक होते. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स इत्यादी विषयात मोलाचे संशोधन केले. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढले. अणुभट्ट्यांच्या माध्यमातून अणुविज्ञानाचा तसेच किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती करून शेती, उद्योग व वैद्यकीय क्षेत्रात त्याचा उपयोग केला. चार. बालभारती. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. खडूफळा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो? खडूफळा या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होतो. 1.
प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे. 2. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे. 3. किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे. 4. सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह, प्रयोगशाळा साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य इत्यादींसाठी सरकारी शाळांना निधी उपलब्ध करून देणे. 5. 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका नियुक्त करणे. 3. शेतीच्या विकासात कृषी विद्यालये, महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात? कृषी विद्यालये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम राबवतात. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी संशोधनावर भर देतात. एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन केले जाते. सुसज्ज प्रयोगशाळा बांधून त्यात गहू, कडधान्ये, गळीताची पिके, भाजीपाला इत्यादींवर विविध प्रयोग केले जातात. या महाविद्यालयातून मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागांद्वारे विविध अभ्यासक्रम राबवले जातात. अशा रीतीने शेतीच्या विकासात कृषी विद्यालये व महाविद्यालये आपली भूमिका बजावतात. 3. भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949 साली भारताच्या वैद्यकीय अनुसंधान परिषदेची स्थापना झाली. विविध रोगांवर संशोधन करणारे 26 केंद्र देशभरात सुरू झाले. या संस्थांच्या संशोधनामुळे क्षयरोगावर व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय स्थापन केले. सुसज्ज सार्वजनिक स्थळे सुरू केली. माफक दरात वैद्यकीय उपचार परिचारिकांसाठी प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले. हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकार यावरील उपचारांसाठी स्पेशालिटी केंद्रे सुरू केली. चार, तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा. आमच्या शाळेत शैक्षणिक सहल, बाजार भेट, पाणी शुद्धीकरण केंद्रास भेट, वीज निर्मिती केंद्रास भेट, परिसरात असणाऱ्या लघु उद्योग व कारखान्यास भेट, प्राचीन वस्तू संग्रहालय व वास्तूस भेट, तसेच शाळेत निवडणूक घेऊन मंत्रिमंडळ स्थापन करून विविध मंत्र्यांची नेमणूक करणे व त्यानुसार शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबविणे, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे, उन्हाळ्यात प्राणी व पक्ष्यांसाठी पाणपोई चालवणे. गाडगेबाबा जयंतीच्या दिवशी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करणे व विविध मार्गांनी गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, विविध सामाजिक बदलांसाठी प्रभात फेरी, एकांकिका, भाषणे इत्यादींद्वारा समाज जागृती करणे, नैसर्गिक संकटात अडकल्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणे इत्यादी विविध शालेय आणि सहशालेय उपक्रम आमच्या शाळेत राबविले जातात.